जय भारत. आज आपण या ठिकाणी डेक्कन क्वीन मध्ये आहोत आणि डेक्कन क्वीन मध्ये आपण 5 बोगीमध्ये आहोत. या ठिकाणी जे चाकरमानी आहेत पुणे ते मुंबई, जे नोकरीसाठी जातात, रोज सकाळी जातात, संध्याकाळी येतात आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की आत्ताच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत महानगरपालिका 29 महानगरपालिकेच्या, त्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोकशाहीसाठी मतदान केलंय आणि ही लोकशाही अधिक प्रभावी व्हावी यासाठी आपण त्यांच्याकडनं मत जाणून घेणार आहोत. या लोकशाहीमध्ये त्यांनी कशा प्रकारे मतदान केलंय, जे 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 काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाची चर्चा आहे. Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. दादा, काय नाव तुमचं? मी राजन चोमणे. मी डेक्कन क्वीन मध्ये गेली 28 वर्ष प्रवास करतोय, पण यंदाचं जे झालं मतदानचं ते काय मला योग्य वाटत नाहीये. कारण काय म्हणतं, यंदामध्ये सगळा गडबडीचा प्रकार झालाय. बस एवढंच बोलायचं मला. थोडक्यात सांगाल का गडबडीचा काय प्रकार झाला? पैसे वाटले गेले आहेत त्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे किंवा जे बॅलेट पेपर नाहीये ईव्हीएम बद्दल लोकांचा आक्षेप आहे त्याबद्दल, म्हणजे नेमकं तुम्हाला गडबड काय वाटतं? म्हणजे सांगायचं म्हणजे की मतदान केंद्राच्या बाजूला पैसे देऊन मतदान झालेलं आहे ह्यावेळेस, आणि हा गडबडीचा प्रकार नको आपल्याला. हा लोकशाहीमध्ये असा हा नको आहे की लोकांनी आपल्याला आपलं जे मत आहे ते योग्य माणसालाच मिळालं पाहिजे, बाकी काय म्हणायचं नाही. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव सुरेश राणावत आहे. मला काय बोलायचं नाही. तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे हे निवडणूक झाली ती कशा प्रकारे झाली? चांगली झाली किंवा? माझ्या हिशोबाने तर चांगली झाली. चांगली दादांच्या हिशोबाने चांगलेलं आहे ना. तुमचं काय नाव आहे? मी गणेश ओसवाल. 45 वर्ष अपडाऊन केलं मुंबई पुणे. असे एक नेते पाहिले आहेत की पक्षापेक्षा लोकांच्या सेवेमध्ये जास्त लक्ष देतात, पण पैसे देऊन मतदान करणारे माणसं काही ठिकाणी खूप आहेत की पैसे देण्याच्या मतदानाला बाहेरच पडत नाही. ती लोक 2000 रुपये मार्केट रेटला एवढ्याला 5000 रुपयाचा भाव होता एका मतदाराला. काही ठिकाणी पैसे घेतले, काही पैसे घेऊन सुद्धा मतं करते आणि काही पैसे देऊन सुद्धा मतं करतात. दोन्ही ठिकाणाचं ते. पण ईव्हीएम बॅलेट पेपर ईव्हीएम का चांगला वेळ वाचतो लोकांचा म्हणून ते, कारण बॅलेट पेपरला वेळ एवढा लागतो, शाई लावायला, सिक्का मारायला, बॅलेट पेपर घडी घालून आत टाकायला. वेळ वाचण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. बाकी गोंधळ असेल, घोटाळा असेल, बरोबर आहे, पण त्यात तुम्ही चुका काढून सुधारणा करू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घोटाळा होत नाही. ठिकाणी मतं नाही मिळालं म्हणजे म्हणून ईव्हीएम चुक हे चुके. तुम्हाला मत मिळालं तर ईव्हीएम चांगलं, नाही मिळालं तर ईव्हीएम खराब, असं नाही म्हणायला पाहिजे ना. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचं इलेक्शन आयोगाशी पत्रव्यवहार करून कुठं चूक झाली, कुठं नाही झाली ते सांगा आणि त्याच्यात चुका शोधून काढून त्याच्यात सुधारणा करा. पैसे घेऊन मतदान करणं हे आता कॉमन झाले महापालिकेमध्ये. माणसं इकडून तिकडे उड्या मारतात, त्यांचा काही ठिकाणा नसतो. तो आपापल्या नेत्याच्या सोयीप्रमाणे पैसे घेऊन इकडे तिकडे पडत राहतो. त्यामुळे अशा लोकांना कायमचं घरी बसवायला पाहिजे जे पक्षामध्ये उड्या मारून इकडे तिकडे फिरतात. अतिशय चांगलं मत व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी बॅलेट पेपर बरोबर व्हीव्हीपॅट जे असतं त्याच्याने आपल्याला समजतं की व्हीव्हीपॅट टाकल्यानंतर तिथे एक चिठ्ठी येते छोटीशी, कोणत्या चिन्हाला मतदान केलंय, तर ती चिठ्ठी असली पाहिजे होती. ह्या वेळेस ती चिठ्ठी काय या ठिकाणी त्यांनी दिलेली नव्हती. तर तुमचं काय मत आहे याच्यावर? महाराष्ट्रातील काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी घडणार आहेत आणि ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पण फार महत्त्वाच्या आहेत. ज्या गावाकडची काही समस्या असतील त्या ठिकाणी बऱ्याच समस्या आहे. विजेच्या समस्या आहे, रस्ते आहे, लाईट आहे, अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवलं जातं. तर आपण जाणून घेऊया की जे गावाकडच्या काय समस्या असतात. आणि आपण आता ट्रेनमध्ये आहोत, महालक्ष्मी एक्सप्रेस जी मुंबई CST वरून कोल्हापूरला जात आहे आणि या कोल्हापूरच्या ट्रेनमध्ये आपण जे प्रवासी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय दादा, नाव काय तुमचं? माझं नाव रमेश नवसूर आथड. माझं गाव कुर्लोद आहे, तालुका मुखाडा आहे, जिल्हा पालघर आहे. काय काय तुमच्या इकडे समस्या, कोणत्या समस्या आहे? आमच्याकडे इलेक्शन होतं, ते email वर होतं, ते आम्हाला काय EVM वर ते काय आम्हाला कळत नाही. ते याच्यावर झालं पाहिजे, आपल्या बॅलेट पेपरवर झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि काही म्हणजे काहीच कळत नाही, असं कोण निवडून येतं कोण नाही असं. म्हणजे एकदम आम्ही दुर्गम भागात राहतो, जव्हार मुखाड्यामध्ये. तर
आम्हाला ते याच्यावरच मतदान पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तुमच्या गावाकडे थोडं पुढे आहे ना, तुमच्या गावाकडे समस्या काय काय आहेत? आमच्याकडं रस्ते नाही, अजून दवाखाने पण नाही, म्हणजे आमची खूपच गैरसोय आहे. असं खूप दुर्गम भाग आहे कुर्लोद गाव म्हणून, त्या गावामध्ये कुठलीच अशी अजून सोय झालेली नाही. आता हळूहळू होते, असं अजून कच्चेच रस्ते आहेत. असं तुम्हाला EVM वर भरोसा नाही का? नाही भरोसा नाही, त्याच्यामध्ये कळतच नाही का नेमकं मतदान कुणाला जातं आणि काय. मतदान तर आम्ही करतो, आमचा एक गठ्ठासारखा होतो, पूर्ण मिटिंग होते गावामध्ये का उमेदवार कोणाला मत द्यायचं असं, आणि ऐन वेळेस मतदान आम्ही करतो. पण ते मतदान ज्याच्यावर भरोसा नसतो तीच व्यक्ती निवडून येते. म्हणून आमचा विषय असा आहे का त्या याच्यावरच मतदान झालं पाहिजे, बॅलेट पेपरवर. असं दादा तुमचं काय नाव आहे? मी लक्ष्मण जुगरे, कोणतं गाव आहे? सायदा. आता कुठे चालले तुम्ही? आम्ही पंढरपूरला चाललो, कशाला चालले? वारीला, माघवारीला. वारीला चालले. काय काय समस्या आहे तुमच्या गावात? आमच्या समोरच्या या आरोग्याचं काही आमच्याकडे हे नाही जास्त सोयी. काय सोय नाही? सोयी नाही. रस्ते? रस्ते आहेत पण काही उधळून गेलेत. पाणी? पाणी आम्हाला विहिरीचाच पिवा लागतं. अजून विहिरीचाच पितो आम्ही. मिळतं का पाणी? पाणी विहिरीला, नळ नाही आमच्याकडे अजून. स्वच्छ आहे का पाणी? स्वच्छ आता ते आहे नाही ते नाही. असं काही विहिरीत पाणी चांगलं आहे, काही विहिरीत नाही. मग तुम्हाला काय वाटतं, EVM वर व्हायला पाहिजे का पेपरवर इलेक्शन व्हायला पाहिजे? नाही, ते ठस्यावरच पाहिजे आम्हाला. ठस मारून ईमेलवर. या उभा राहा. तुम्ही मागे लावा, मागे इथे जाऊ. काय नाव तुमचं? जयराम गैरे, कुठलं गाव? मोखाड्यात वाघ्याची वाडी, कुठं चालले? पंढरपूर. आता निवडणुका येणार आहे तर मतदान करणार आहे का? हो करणार आहे ना. तुमच्या इथं काय काय समस्या काय काय आहे? समस्या तर भरपूर आहेत आमच्या इकडे, ग्रामीण भाग आहे ना. रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, परत लाईटची समस्या आहे. लाईट पण टायमावर राहत नाही. कामधंदा मिळतो का? कामधंदा काहीच नाही आमच्या इकडे, एकदम अतिदुर्गम भाग आहे आमचा. कामधंदा तिकडे काय कंपन्या वगैरे काही नाही. काय एसटी बस येते का? एस टी येते, वेळेवर येते का उशीर आहे? काय कधी कधी येते, कधी कधी नाही येत. हां. तुमच्या इथं एसटीची सेवा नाही नाही ना, आमच्या इथं एसटीची सेवाच नाही कुर्लोदला. अजून रस्ते व्यवस्थित नाही झाले. मग आमदार काय करतोय तुमचं? आमदार आता निवडापुरती येतात आणि मग तिथून गावात व्हिजिट नाही, काय नाही, काही समस्या जाणून घेणार नाही. असं म्हणजे त्यांनी रस्ते बघावे आमचे. असं रोजगार तरुणांना तर नाहीच. आमचा आदिवासी इलाका आहे, रोजगार तर नाहीच. रोजगार सगळे लोक बाहेरच पडलेत. आता सगळे कामधंद्याला शिता बांधून बाहेरच गेलेत लोक. कांदे लागवडीसाठी येतात तिकडं, याच्याकडे पुणा साईड येतात, परत नाशिककडे जाता. असं भागामध्ये रोजगार अजिबातच नाही. आणि जातीवरनं काय तंटा वगैरे होतो का? जातीवरून नाही एवढं काय, सगळा आदिवासीच इलाका आहे तिकडे. पालघर म्हणजे आदिवासीच आहे सगळा. मागासलेला आणि मोखाडा तालुका हा जास्त करून लोक आहे का तिकडे? हो आहेत ना. कातकरी, वारली, कोकणा, म ठाकूर, क ठाकूर, महादेव कोळी असे समाज आहेत आमच्याकडे. काय काय ठिकाणी जमिनी हिसकावल्यात तुमच्या उच्चवर्णीयांनी? हा म्हणजे प्रत्येक सातबारा अजून क्लिअर नाहीच आमचे. म्हणजे पूर्णपणे अगोदर त्याची लिखापट्टी वेगळीच होऊन राहिलेली आहे. असं सातबारे क्लिअर नाही आमचे. असं आहे. राजगुरुनगरला हे जे आदिवासी लोक, आदिवासी समाजाचे लोक आहेत, त्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या. त्यांच्या जमिनीवर रस्ते अनधिकृतपणे रस्ते घेऊन गेले. उच्चवर्णीय लोक जबरदस्ती रस्ते घेऊन गेले. दादा थोडं उठा, थोडं एक मिनिट तर
रोजगारच्या काय समस्या आहेत तिथे? रोजगार म्हणजे रोजगार सेवक जेव्हा फॉर्म भरला तर ते रोजगार देणार, नाहीतर असं तर रोजगार मिळत नाही असं म्हणजे असं आहे. मग काय केलं पाहिजे, याच्यावर उपाय काय आहे? तेच म्हणजे काय कळतच नाही. जे आहेत कार्यकर्ते आहेत ते दखल घेतच नाही, त्यांनी दखल घेतली पाहिजे. असं किती वेळेस जाऊन ग्रामपंचायतला ते फॉर्म भरणं, तहसीलदाराकडे मागणी करणं, असं म्हणजे हे कार्यकर्ते लोक आहेत ना, त्यांनी आमच्या समस्या सोडवायला पाहिजेत. असं जे गावात रस्ते नाही, पाण्याची सोय पण नाही, असं गढूळ पाणी, नदीचं पाणी प्यायला लागतं, लोक आजारी पडतात, परत अजून दवाखान्याची सोय नाही, असं आहे. मग याच्यावर काय उपाय काय आहे? मोर्चे, निवेदन, मोर्चे, आंदोलन काय केलं उपाय नाही? म्हणजे आम्हाला जो आमदार पाहिजे, आम्ही ठरवतो का बा आपल्याला हा आमदार आहे, हा कामं करेल, पण तो आमदार निवडून येतच नाही. असं म्हणजे कारण मतदान करतो, पण काय की असं होऊन जातं का अरे आपलं आमदार येणार होता, ते नाही आलं, काम करणारा वेगळंच आलं. बरेच तिकडं लाल बावटावाले लोक लाल बावटावाला आहे ना, कामं करणारे लोक आहेत. बरेच आंदोलन वगैरे केले त्या ठिकाणी. आंदोलन आहे, चालूच आहे, पण काय दखलच कोणी घेत नाही. असं म्हणजे एकदम मागासवर्गीय, मागासलेलेच आम्ही आहोत, असं अजून तरी म्हणजे खूपच परिस्थिती हे आहे. असं तुमच्यापर्यंत योजना पोहोचतात का, ज्या सरकारी योजना असतात? आता सर्वे झाली, काल परवा दिवशी सर्वे झाले. असं जे घरकुल वगैरे हे कालच सर्वे झाले आमच्या गावात. असं तर बरेचसे लोक लाभापासून वंचित आहेत. असं तर ते अधिकारी लोक सांगायचे का बुवा ही योजना कुठं जाते, असं कारण तिकडं आंधळादळ तर कुत्रापीठ खातं अशी अवस्था आहे आमच्या तिकडं. आदिवासी इलाका असल्यामुळं. तुमचं शिक्षण किती झालं? माझं 8वी शिक्षण झालं. 8वी शिक्षणाच्या मानाने तुम्ही खूप चांगलं बोलताय. म्हणजे वाटलं नव्हतं की शिक्षणाच्या हिशोबाने तुम्ही एवढं बोलताय, म्हणजे तुम्हाला चांगल्यापैकी ज्ञान आहे. नाहीतर इथं परिस्थिती अशी आहे की डबल ग्रॅज्युएट झालेल्याला पण अक्कल नाही आहे, काय करायचं आणि काय नाही. पण चांगल्या प्रकारे तुम्ही बोलताय, चांगलं वाटतं. साहेब, जे आमच्या समस्या आहेत तेच, कारण जे आहेत समस्या आता चालू घडामोडी तेच आम्ही सांगणार. असं काही वळून किंवा असं ठरवून काही सांगत नाही. असं आता आम्ही चाललो पंढरपूरला. परवा दिवशी पालघरला खूप मोठं काहीतरी आंदोलन झालं म्हणे, लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. नेमकं काय होतं ते मला पण माहीत नाही, नेमकं मी बातमी वगैरे बघितली नाही. असं पालघर माझ्यापासून 50-60 किलोमीटर अंतर आहे. मी दुर्गम भागात राहतो, तर ते एवढं काय मला पण माहिती नाही. असं पण थोडंसं चाललंय, जातीवरूनच काहीतरी, आदिवाशांवरूनच चाललंय, असं चाललंय. काय वाटतं, या सरकारवर विश्वास आहे का तुमचा? ते आता नाही सांगू शकत. आता काय घडेल पुढं आणि काय नाही ते काहीच सांगू शकत नाही. नेमकं सरकार कुणाचं येईल ना, सरकार काय करेल हे समजत नाही. काय होईल तेच काय आम्हाला बेचैन आम्ही झालो. पण तुम्हाला असं वाटतंय का की ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस थोडीशी लाली पावडर लावली जाते, थोडंसं मेकअप केला जातो, दिखावा केला जातो, नाही का? बरोबर ना? असं काही केलं जातं, असं होतंय का? नाही असं तर नाही, पण सगळं आजकाल पैशावारीच मतदान चाललंय. असं म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तोच मतदान करेल. जो पैसा वाटतो त्यालाच मतदान करतात. काही आता गरीब लोक आहेत, पैशावरच मतदान करतात. कामधंदे नाही त्यामुळे. कामधंदा काहीच नाही, फक्त निवडायपुरती येतात, तिथून 5 वर्षांनी फिरतात. कोणत्या पक्षावर विश्वास? पक्ष काय आमचे ते पक्ष बदलणार. पक्षावर तर आता भरोसाच नाही राहिला का कुठला पक्ष काम करेल काय, असं लगेच पक्षा विश्वास राहिला नाही. आता सध्या आज एखादा आमदार निवडला तर उद्या कोणत्या पक्षात राहील याची आपल्याला काय हे देता येत नाही. त्याच्यामुळे कोणत्या पक्षावर विश्वास राहिला नाही आता. आणि आता हे नेते लोक फक्त जेव्हा निवडणूक येतात तेव्हाच चेहरे दाखवतात, परत 5 वर्षे गायब होतात. ही सत्य परिस्थिती आहे. फेरीच करायची 5 वर्षानंतरच येतील ते. तर
अशा प्रकारे दुर्गम भागामध्ये काय परिस्थिती आहे आपण बघत आहोत. हे जे निवडणुका आहेत या निवडणुका पारदर्शक कधी होणार असा लोकांचा प्रश्न आहे. आपण बघितलं आत्ता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये 40% मतदान झालेलं आहे. म्हणजे 60% जी जनता आहे त्यांना मतदान करावंसंच वाटत नाही, एवढं त्यांच्याकडे निराशा आहे, एवढं ते मतदानापासून दूर गेलेले आहेत, परावृत्त झालेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की हे राजकारणी आहेत, ह्या राजकारण्यांवर त्यांचा अजिबात कुठल्याही प्रकारे भरोसा राहिलेला नाही. कशा योजना होतात. आपण म्हणतो की भारत हा महासत्ता होणार आहे, परंतु जर का अशी परिस्थिती असेल आणि सर्वात मोठी लोकशाही आहे जगातली, भारत हा सगळ्यात मोठी लोकशाही असताना सुद्धा जर का लोकशाहीमध्ये 60% लोक मतदान करत नसतील तर ही मतदानाची प्रक्रिया जसं दादांनी सांगितलं की बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे. सगळ्यांना संभ्रम आहे की निवडणुका ज्या होतात त्या ठोस निवडणुका होत नाही. ज्याला आपण मतदान करतो त्याला ते मतदान जाईल का नाही याची खात्री नाही. बटन दाबलं कोणाकडे मतदान जाईल ह्याची त्यांना खात्री नसते. त्यामुळं नागरिक हे फार असंतुष्ट आहेत. रोजगारचे प्रश्न आहेत, जमिनीचे पिण्याचे पाण्याचे असं जमिनीचे प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे. शाळा कॉलेज आहे का? नाही, शाळा आहे 7वी पर्यंत 8वी पर्यंत आहे गावात शाळा, पण आहे असं. म्हणजे शाळेची पण या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था नाही आहे. तर जे आपण जगभरात म्हणतो की आपला भारत देश हा महासत्ता होणार आहे आणि 4.19 ट्रिलियन बिलियनची इकॉनॉमी आहे, त्या इकॉनॉमीचा फायदा तळागाळापर्यंत कुठंही जाताना दिसत नाही. GDPला महत्त्व दिलं पाहिजे. GDP वाढला तरच त्या इकॉनॉमीला महत्त्व आहे, त्या 4 ट्रिलियन इकॉनॉमीला महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि मी निलेश चव्हाण, सम्यक क्रांतीसाठी कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट नक्की करा, कारण आपली कमेंट तळागाळापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या चॅनलचे बांधव व्हा, विचारधारेचे बांधव व्हा. आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.